बघा नेटवर्क थेरममध्ये पहिला थेरम आपण बघू सुपरपोजिशन थेरम, आणि सुपरपोजिशन थेरमचं एक न्यूमरिकल आपण इथं घेतलं आहे. ओके, तर सुपरपोजिशन काय थेरम काय म्हणतोय की एनी बायलॅटरल नेटवर्क कन्सिस्टिंग more than two sources, two or more than two sources, the current through any branch is the algebraic sum of current through all sources acting alone. In that condition other sources are inoperative. ओके, म्हणजे आता इथं बघा 7 ओहम मधला जर करंट काढायचा असेल तर पहिले या हा सोर्स घेऊन आपण 7 ओहम मधला पहिला सोर्स घेऊन 7 ओहम मधला करंट काढू, त्याला आपण IL डॅश नाव देऊ. त्याच्यानंतर दुसरा सोर्स घेऊ, परत 7 ओहम मधला करंट काढू, त्याला IL डबल डॅश नाव देऊ आणि दोन्हीची बेरीज करू. ओके, तर हे काय आहे सुपरपोजिशन थेरम. तर बघा आपण सॉल्व करू. तर बघा हा नेटवर्क दिलेला आहे, काय म्हणलंय फाइंड I7 ओहम, काय म्हणलंय फाइंड I7 ओहम. तर काय करायचं आहे, त्याची पहिली स्टेप काय आहे, एक सोर्स घ्यायचा, दुसरा सोर्स रिमूव्ह करायचा, बाकी सगळे सोर्सेस रिमूव्ह करायचे, एकच सोर्स ठेवायचा. ओके, आता इथं आपण काय केलं की सेकंड सोर्सला रिमूव्ह केला. तर रिमूव्ह करताना पण लक्षात घ्या, करंट सोर्स असेल त्याला ओपन सर्किट करायचं, आणि व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला काय करायचं शॉर्ट सर्किट करायचं. करंट सोर्सला ओपन सर्किट करायचं आणि व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट करायचं. तर मग हा व्होल्टेज सोर्स आहे त्याला काय केलं आपण शॉर्ट सर्किट केलं. शॉर्ट सर्किट केल्याच्या नंतर या 7 ओहम मधलं काय करायचं आहे तुम्हाला करंट काढायचं आहे. तर आता इथून बघा हे पॅरलर कॉम्बिनेशनमध्ये येईल. हे पॅरलर कॉम्बिनेशनमध्ये जर केलं तर हे पॅरलर कॉम्बिनेशनमध्ये 7 आणि 9 ओहम पॅरलल आहे. तर मग याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर हे आलं 3.937 ओहम आलं. ओके, मग हे याला सिरीजमध्ये येईल, ह्या दोन पॅरलर कॉम्बिनेशनला हे सिरीजमध्ये येईल. मग RT इज इक्वल्स टू हे RP प्लस हे 6 म्हणजे किती आलं 9.937 ओहम. हे काय आलं टोटल रेजिस्टन्स आलं. हे आलं टोटल रेजिस्टन्स. मग टोटल करंट काढायचं असेल IT काढा, टोटल करंट IT काढा. IT इज इक्वल्स टू VT डिवायडेड बाय RT. VT म्हणजे काय टोटल व्होल्टेज 15 व्होल्ट डिवायडेड बाय हे तुमचा इक्वलंट रेजिस्टन्स किती आलं होतं RT 9.937. मग याला सिम्प्लिफाय करा, हा आला 1.51 ॲम्पियर. आता बाय करंट डिव्हिजन रूल या ब्रँचमधला करंट काढायचा असेल तर काय करतो आपण अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय ह्या दोन्हीची ॲडिशन करतो इंटू टोटल करंट. तर हा आला तुमचा I7 ओहम. याला आपण IL डॅश नाव देऊ. काय नाव देऊ IL डॅश. तर आता दुसरा सोर्स रिमूव्ह करून आपण परत करंट काढू. मग आपण दुसरा सोर्सला आपण काय करू शॉर्ट सर्किट करू. ओके, याला शॉर्ट सर्किट करू, याला ठेवू. मग याला ठेवल्याच्या नंतर हे परत काय येणार आहे पॅरलल कॉम्बिनेशन. मग पॅरलल कॉम्बिनेशन आलं तर 6 × 7 डिवायडेड बाय 6 + 7 याला केलं सिम्प्लिफाय तर हे आलं 3.32 ओहम. किती आलं 3.32 ओहम. मग आता टोटल रेजिस्टन्स काढून घ्या. टोटल रेजिस्टन्स काय येईल हे पॅरलल कॉम्बिनेशन प्लस 9 दॅट इज 12.23 ओहम. येतं लक्षात. मग आता टोटल रेजिस्टन्स काढलं, टोटल करंट काढा, IT काढून घ्या. IT इज इक्वल्स टू काय VT डिवायडेड बाय RT. VT म्हणजे किती रे 10 व्होल्ट. इकडं आपण 15 व्होल्ट घेतलं होतं या सोर्ससाठी, इथं 10 व्होल्ट आपण या सोर्ससाठी घेतो डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स RT हे वालं. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे 0.876 ॲम्पियर येईल. मग आता करंट थ्रू 7 ओहम काढायचे, परत करंट डिव्हिजन रूल वापरायचा आहे. अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय ह्या दोन्हीची बेरीज इंटू टोटल करंट. तर याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल 0.404 ॲम्पियर. आता अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन थेरम, काय म्हणतं सुपरपोजिशन थेरम, करंट थ्रू एनी ब्रँच इज द अल्जेब्रिक सम ऑफ current through all sources acting alone. In that condition other sources are inoperative. Okay, तर I7 ओहम इज इक्वल्स टू IL डॅश प्लस IL डबल डॅश. याला काय करा याची बेरीज करा तर हे येईल तुमचं 1.25 ॲम्पियर. येते लक्षात.
तर या पद्धतीने सुपरपोजिशन थिरमचे प्रश्न सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. सो राईट डाऊन.